आज अतिशय महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि या तिन्ही प्रकल्पांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ही वाहतुकीची कोंडी कमी होईल। हडपसर यवत असेल किंवा आपला जो काही चाकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्त्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही। 50-50 मिनिटांनी वेळ जो आहे तो कमी होईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं प्लॅनिंग असं केलेलं आहे की आपल्या आउटर रिंग रोडला देखील याच्याशी जोडलेलं आहे आणि काही ठिकाणी तर 4 मजली आपल्याला हे रस्ते दिसतील, कारण खाली रस्ता, मग त्याच्यावर आउटर रिंग रोड, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड आणि त्याच्यावर आपली मेट्रोचा देखील नीट विचार, भविष्याचा विचार करून मेट्रोचं प्लॅनिंग याच्याशी इंटिग्रेट केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा मेट्रो करता आपल्याला अधिकचा खर्च करावा लागणार नाही। कदाचित मेट्रोची कॉस्ट जी आहे ही या ठिकाणी 40% याच्यामुळे कमी होईल आणि याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत। त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत, त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू। एकूणच चारही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना कसं डिकंजेस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे। पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50%पेक्षा जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल, तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोहोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे।